आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या सुरळीत पुरवठ्याबाबत आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, गटनेते शरद तेली, बांधकाम सभापती रमेश सोळसे, आरोग्य सभापती किरण भोईर, पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे, नगरसेविका रती पातकर, ज्योती दारविन यांच्यासह इतर नगरसेवक आणि पदाधिकारी या तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित होते. गॅस सिलेंडरचा बदलापुरात कोणताही तुटवडा नाही. यापूर्वी सरासरी 800 सिलेंडरची मागणी होती, मात्र काही दिवसांपासून सिलेंडर गॅसच्या अफवांमुळे ही मागणी 2000 पर्यंत गेली. त्यामुळे काही ठिकाणी मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे वितरणात उशीर होऊ शकतो. सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य परिस्थितीत समन्वय साधला जावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. बदलापुरात LPG गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता साठेबाजी टाळावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. परिस्थितीमुळे मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात बातम्या येतात की गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्राहक खूप मोठ्या रांगा लावून त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर गॅस कसा मिळेल यासाठी सतत सारख्या बातम्या येतात आणि नागरिकांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार झालंय. यासाठी कालच आपले शर्मा साहेब प्रांताधिकारी यांच्याबरोबर माझी चर्चा झाली की आपल्याला तातडीने बैठक घेऊन बदलापूर शहरातली परिस्थिती नागरिकांना एकदा समजावून सांगितली पाहिजे. म्हणून आज नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आपण आज गॅसच्या टंचाईच्या संदर्भात आणि युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात खास करून ही बैठक आयोजित केली होती. आपल्याला एकच विनंती आहे की आता आपण सगळ्याच गॅस विक्रेते आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं. त्यांनी प्रत्यक्ष माहिती दिली. लोकांच्या अफवेमुळं बुकिंग वाढलेली आहे. गॅसची टंचाई अजिबात नाही. बदलापूर शहरामध्ये, बदलापूर ग्रामीणमध्ये, संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅस सिलेंडरची टंचाई नाही. त्याचबरोबर ग्राहक जो आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असं तयार झालंय. बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महानगरचा गॅस मिळतोय. त्यांनी सुद्धा आता नवीन नोंदणी सुरू केली आणि ती नोंदणीचं खूप मोठ्या प्रमाणात वितरकांच्याकडे त्रास व्हायला लागतो. हे होऊ नये यासाठी त्याच्यावरही आज खूप चांगल्या प्रकारचं आमच्या अधिकारी मंडळींनी सगळ्यांनीच सगळ्याच यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. कोणी चुकीच्या बातम्या देत असेल तर त्या देऊ नयेत. नागरिकांना उलट आव्हान करा की बदलापूरमध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई नाही. गॅस व्यवस्थितपणे मिळतोय. फक्त एकच आहे का बुकिंग केल्यानंतर बुकिंगची दरवेळेला रोज बुकिंग होत होती त्याच्यामध्ये 1.5 नोंद वाढली गेली आणि म्हणून त्यामुळे कदाचित 4 दिवसात मिळणारा गॅस सिलेंडर तो 5, 6, 7 दिवस 8 दिवसामध्ये तो मिळाला गेला आणि म्हणून त्या मनामध्ये लोकांच्या शंका निर्माण झालेली आहे. वस्तुस्थिती तशी नाही. निश्चित राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन ही नागरिकांची चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचसाठी खऱ्या अर्थाने आज ही बैठक आयोजित केली होती. व्यापाऱ्यांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे त्यांनाही 70% पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने त्यांना पुरवठा होईल. हॉस्पिटल असतील, शाळा असतील, अन्य ज्या यंत्रणा आहेत त्यांना 100% पुरवठा मिळेल. त्यामुळे कुठलीच अडचण बदलापूर शहरामध्ये नाही. नागरिकांना विनंती आहे की आपण अफवेवर जाऊ नका. प्रत्यक्ष आपल्याकडे असलेला पहिला भरलेला सिलेंडर आहे तर दुसरा भरण्यासाठी लाईन लावू नका. आपली नोंदणी जरूर करा पण त्याची विनाकारण कुठेतरी चुकीच्या पद्धतीने लोकांच्यावर अशा प्रकारचे प्रेशर येऊन अजूनही धावपळ होणं हे आपल्या शहराच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून यंत्रणेचं मला मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी तातडीने बैठक लावली आणि आज या बैठकीमध्ये सविस्तरपणे आपल्या यंत्रणेने माहिती दिली. त्यांच्याकडून सुद्धा आपण ही माहिती आपण सगळी जनतेला द्यावी. प्राथमिकता कशाला असेल? घरगुती सिलेंडरला असेल की व्यावसायिक सिलेंडर जे आहेत त्यांना? घरगुती प्राथमिक हमखासच त्याच्यामध्ये प्राधान्य राहील आणि व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा बंद होणार नाही. पण 70% आपण आता, कारण पुरवठा वाढला, मागणी वाढली, त्याच्यामुळे पुरवठा कमी यायला लागलाय आणि म्हणून तो थोडासा त्रास होतोय. पण तो त्रास होणार नाही.
अशा प्रकारच्या यंत्रणेने सविस्तर माहिती दिली. 13 तारखेच्या ज्या सूचना आहेत त्याचा आपण या ठिकाणी सर्व जे एजन्सीज आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना आपण त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक 10-12 प्रकार आहेत ते आपण तुम्हाला स्वतंत्रपणे आम्ही पुरवणार आहोत. मूळतः या बैठकीचा हेतू हा होता की या ठिकाणी या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, सर्व गॅस एजन्सीचे जे मालक होते आणि पोलीस विभाग, महसूल विभाग या सर्वांची एकत्रितपणे ही बैठक घेण्याचा हेतू हा होता की नागरिकांमध्ये जो संभ्रम आहे, जी पॅनिक परिस्थिती आहे, ती परिस्थिती कमी करणं आणि गॅसचा जो पुरवठा आहे तो सुरळीत करणं. म्हणजे गॅसचा पुरवठा प्रत्येक एजन्सीला जो मिळत आहे तो तेवढाच मिळत आहे. फक्त बुकिंग जी बघितली आपण आता एका गॅस एजन्सीने सांगितलं की त्यांच्याकडे डेली बुकिंग जी होती ती 800ची होती, ती आता 2000 क्रॉस करून गेली. म्हणजे ही पॅनिक परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती नागरिकांनी थोडासा संयम राखला आणि नागरिक जर थोडा स्वतः अस्वस्थ झाले की आम्हाला सगळं व्यवस्थित मिळत आहे तर हा जो गॅप पडलेला आहे ऑटोमॅटिकच हा कमी होणार आहे. आपल्याकडे अजून आतापर्यंत एकही अशी कंप्लेंट आलेली नाही काळ्या बाजाराची. सर्व विभाग जे आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे समन्वय आहे आणि अशी कुठलीही जर कंप्लेंट आली तर त्याच्यामध्ये तातडीने कार्यवाही करण्यात येईल. आता तसं ACP साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. रेशनिंग ऑफिसर देखील या ठिकाणी होते. सर्व गॅस एजन्सी देखील आम्ही तशी सूचना केलेली आहे. आम्ही एक इमर्जन्सी एक नंबर आम्ही देणार आहोत. यासोबतच आमच्या सर्व गॅस एजन्सी, पोलीस विभाग, महसूल विभाग, रेशनिंग विभाग आणि लोकप्रतिनिधी यांचाही आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत. जेणेकरून कुठेही काही अडचण वाटली, कुठे काही संभ्रम निर्माण झाला किंवा कोणत्याही एजन्सीला काही अडचण वाटली तर आम्ही त्याचं तातडीने निराकरण. बदलापूरच्या नागरिकांना मी सांगू इच्छिते की आत्ताच माननीय आमदार महोदय, माननीय प्रांत महोदय, माननीय तहसीलदार महोदय, DCP साहेब, ACP साहेब आणि सिनियर PI यांच्या सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय सदस्य असो, गॅस एजन्सीचे जे सर्व संस्थापक आहेत ते, अशा सगळ्यांच्या मध्ये एक आमची तातडीची बैठक झाली आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की तुमचा पुरवठा अनियमित आहे की सुरळीत आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा पुरवठा सुरळीत आहे, कुठेही आम्हाला तुटवडा नाहीये. आम्हाला फक्त त्यांनी सांगितलं की कमर्शियल काही ठिकाणी म्हणजे जे हॉटेल्स वगैरे आहेत तिथे 100% पुरवठा न करता फक्त 70% करणं, बाकी रुग्णालय आहेत, नंतर हॉस्पिटल्स आहेत, घरगुती सिलेंडर्स आहेत, अशा ठिकाणी सगळीकडे 100% पुरवठा करायचा आहे असे त्यांना आदेश कंपनीकडून आहेत. आणि त्यात त्यांनी अजून एक आम्हाला एक त्यांची भीती सांगितली की ज्यांनी गॅस पाईपलाईन चालू झालेल्या आहेत ज्या सोसायट्यांमध्ये, त्या लोकांनी पण घाबरून आमच्याकडे बुकिंग चालू केलेली आहेत. म्हणजे जी त्यांची 800,000 रोजची बुकिंग होत होती ती आता 2,000च्या वर जायला लागली आहे. त्याच्यामुळे ते जे आज बुकिंग झाली तर 2 दिवसात सिलेंडर पुरवत होते, तो आता त्यांना 5-6 दिवस लागतायत पुरवायला. तर ह्या लोकांचे पॅनिक झाले आहेत त्याच्यामुळे होते. तर मी बदलापूरच्या तमाम जनतेला, तमाम नागरिकांना आवाहन करेन की ज्यांची गॅस पाईपलाईन आहेत त्यांनी तर जरा पण घाबरू नये आणि एक्स्ट्रा तुमची जी बुकिंग आहे ती गॅसचा बाटला घेण्याची बुकिंग आपण करू नये, कारण का ही पाईपलाईन कधीच बंद होणार नाहीये असं आश्वासन आपल्याला प्रांत साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे. तसेच जे गॅसचे बाटले अजून वापरत आहेत, कारण का सगळ्यांकडेच अजून पाईपलाईन पोहोचलेली नाहीये, तर त्यांना सुद्धा सुरळीत पुरवठा मिळणार आहे. कुठेही अजून तुटवडा होणार नाहीये. आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तशा आदेश दिलेले आहेत. तर आपण सगळ्यांनी शांत राहा आणि कोणी रेग्युलर जसं आधी तुम्ही बुकिंग करत होते त्याप्रमाणे बुकिंग करा. फक्त 1-2 दिवसात सिलेंडर आला नाही म्हणून घाबरून जाऊ नका, एवढंच आज मी आव्हान इथे करतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.